व्हिटॅमिन सीने भरपूर आवळ्याचं लोणचं. आता इथे एका पातेलीत मी पाणी गरम करून घेतलं आहे. त्यावर आवळे ठेवून शिजवून घ्यायचे आहेत. आता साधारण 15 ते 20 मिनिटांनी आवळे व्यवस्थित शिजलेले आहेत. आता आवळे गार झाल्यानंतर त्याच्या फोडी आणि बिया वेगळ्या करून घ्यायच्या आहेत. आता हे एका पसरट भांड्यात कॉटनच्या कपड्यावर वाळत घालायचे आहेत. आता यानंतर इथे मी गॅसवर तेल गरम करून घेणार आहे. आता हे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय तेलातनं धूर निघताना दिसतोय. आता गॅस बंद करायचा आहे. आता इथे मी एका भांड्यामध्ये मोहरीची पिवळी डाळ, मेथी, बडीशोप, काश्मीरी लाल मिरची, हळद, मीठ आणि हिंग घेणार आहे. त्यानंतर साखर घेणार आहे. साखर तुम्हाला नको असेल तर नाही घेतली तरी चालेल. आता सर्व मसाला आपण कच्चाच घेतला होता. त्यात आता कडकडीत तेल आपण गरम केलेले यात टाकणार आहोत आणि मसाला भाजून घेणार आहोत. आता इथे आपला लोणचाचा मसाला गार झालेला आहे. आता या फोडी यात टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यात माझा लिंबूचा रस टाकायचा राहिला होता, तो मी आता टाकून परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आता हे आपलं लोणचं काचेच्या बरणीत भरून ठेवायचं.